सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बोंद्रे साहेब आपल्यासोबत. साहेब, आपण ज्या ज्या ठिकाणी फिरत आहे काय चित्र दिसत आहे? म्हणजे काही लोकांना आपलं नाव दिसत नाही आहे, कोणत्या कोणत्या ठिकाणी EVM मध्ये प्रॉब्लेम येत आहे? सर्वप्रथम तर मी आजचा जो सार्वत्रिक निवडणूक 2025-26 म्हणजे पोलिंग डे आहे, या पोलिंग डेच्या निमित्ताने EVM संदर्भामध्ये जर का कुठले इश्यूज येत असतील तर आपण सर्व मतदान केंद्रांवर QRT टीम दिलेली आहे, क्विक रिस्पॉन्स टीम. तर त्या ठिकाणी ते EVMचे इश्यू सॉर्ट आउट होत आहेत. दुसरं की ज्या ठिकाणी आम्हाला तक्रारी येतात, ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी आपण पोलिसांमार्फत त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होत असेल त्या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशन, माननीय पोलीस आयुक्त, माननीय कमिशनर मॅडम यांच्यामार्फत त्या ठिकाणी वरिष्ठांशी संपर्क करून त्या ठिकाणचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. सर्वच ठिकाणी शांततेमध्ये पोलिंग होत आहे. मतदान व्यवस्थित प्रक्रिया जी आहे त्या आदर्श आचारसंहितेला अनुसरून होत आहे. आणि पोलिंग डेला एक सुरुवातीला जी गर्दी होते, सुरुवातीला लोकांना उत्साह असतो की आपण प्रथम जाऊन मतदान करून घ्यावं. त्यावेळेस जो सेटअप असतो तो सेटअप थोडासा स्लो असतो असं म्हणता येणार नाही, कारण की प्रक्रिया जी असते नागरिकांना असं वाटतं की मग गेल्याबरोबर माझं मतदान व्हायला पाहिजे, तर त्या प्रक्रियेला वेळ लागतो. कारण की एक मतदान केल्यानंतर तेवढा वेळ ज्याला लागतो पहिल्या मतदात्याला, त्याच्यात तेवढाच वेळ मग दुसऱ्या मतदाराला लागतो. तर सर्व ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये मशीन बंद पडली होती. तात्काळ आपल्या QRT टीमने ती दुरुस्त केलेली आहे आणि आपल्याकडे BU आणि CU हे दोन्हीही एक्स्ट्रा फॉर्ममध्ये आपल्याकडे राखीव फॉर्ममध्ये प्रत्येक झोनल ऑफिसर्सकडे दिलेली आहे. मतदानाचा टक्केवारी कमी होतं असं वाटत नाही का ज्या ज्या ठिकाणी आपण? सर, आता एक्झॅक्टली माझ्याकडे 2-2 तासांनी होणारी आकडेवारी सध्या नाही आहे आणि आता सध्या 2 वाजलेले आहेत. आपल्याकडे मतदानाचा जो वेळ आहे त्या मतदानाच्या वेळ 6 वाजेपर्यंत आहे आणि आपण तसंच 6 वाजेच्या आतमध्ये आपले प्रेमायसेसमध्ये जे लोक असतात त्यांनाही आपण परमिशन देतो. तर असं म्हणता येणार नाही मतदानाची प्रक्रिया किंवा मतदानाचं पर्सेंटेज कमी होतं. धन्यवाद.